एकीकडे सीएनजीच्या दरात वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र सीएनजी वाहनधारकांना आपल्या वाहनामध्ये सीएनजी भरण्यासाठी तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे। आपण सध्या नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरील एका सीएनजीच्या पंपावरती आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत सीएनजी वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या सीएनजी भरण्यासाठी लागल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर एकीकडे सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे आणि अनेक पेट्रोल पंपांवरती सीएनजी पंपांवरती सीएनजी जो आहे तो उपलब्ध होत नसल्यानं ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत त्या आपल्याला सीएनजी भरण्यासाठी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आपण हे नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत विरुद्ध दिशेनं या ठिकाणी वाहनधारकांनी सीएनजीच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्या वाहनामध्ये भरण्यासाठी लावल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। खरं तर या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणारे वाहनं असतील, खाजगी वाहनं असतील, त्याचबरोबर रिक्षा असतील, या देखील आपल्याला या सीएनजीच्या रांगेमध्ये पाहायला मिळतंय। एकीकडे सीएनजीच्या दरात वाढ तर दुसरीकडे सीएनजीचा जो तुटवडा आहे तो कुठेतरी शहरात आता जाणवायला सुरुवात झालेली आहे। खरं तर अनेक पंपांवरती सीएनजी जो आहे तो उपलब्ध होत नसल्यानं आपल्याला अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते ज्या ठिकाणी सीएनजी उपलब्ध आहे त्या पंपांवरती पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओवलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।